संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुशखबर। 7 मे 2025 बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत मित्रांनो। तर या संदर्भात सविस्तर अपडेट या व्हिडिओत जाणून घेऊया। पहिली बातमी पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 1500 रुपयांवरून 2100 रुपये देता येणे शक्य नसल्याची प्रांजळ कबुली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली। लाडकी बहीण योजनेच्या राज्य सरकारवर बोजा आहे हे सर्वजण मान्य करतात, त्यामुळे त्याला विरोध करण्याचे कारण नाही। लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजेत ही भूमिका आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत। या योजनेला आम्ही परिपूर्ण पैसे देणार आहोत। आता राज्याच्या तिजोरीवर जो आर्थिक भार आला आहे तो कमी करण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत। लाडक्या बहीण योजनेसाठी भले कर्ज काढावे लागेल, पण ही योजना बंद करता येणार नाही असेही शिरसाट यांनी सांगितले। पुढील बातमी बघा। देशातील लाखो शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजे एक आर्थिक दिलासा होय, पण सध्या 20व्या हप्त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण या आधी 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी जमा झाला होता। मागील हप्त्यांचा विचार केला तर सरकार दर 4 महिन्यांनी हप्ता जमा करते। योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी वितरित झाला असून त्यानुसार 20वा हप्ता जून 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। याबाबत सरकारने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, पण लवकरच याबाबत घोषणा होण्याची अपेक्षा आहे। पुढील बातमी पहा। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना केंद्राच्या निधीची वाट पाहू नये, राज्याने निधी तातडीने वितरित करावा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध विभागांचा आढावा घेतला। मनरेगा आणि इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या हिश्श्याच्या निधीची वाट पाहण्यात येते, मात्र यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास उशीर होत आहे। त्यामुळे केंद्राच्या निधीची वाट न पाहता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात लाभ जमा करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। पुढील बातमी पहा। ईशान्य अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मोठ्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे। राज्यातील 15 जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। यामध्ये ठाणे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा, पालघर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा यांचा समावेश आहे। तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। बुलढाणा, अकोला, वाशिम वगळता इतर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।